भाजपा नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते असं विधान माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय। मी मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे, अहमद पटेल यांच्यात गुप्त बैठकही झालेली होती असं पृथ्वीराज चव्हाणांनी म्हटलंय। भाजप नेते गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते असं विधान पृथ्वीराज चव्हाणांनी केलंय। गोपीनाथ मुंडेंनी मंत्रिपदही मागितलं होतं। सोनिया गांधी यांनी प्रवेशाला परवानगी दिली, मात्र तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी नकार दिल्यामुळे प्रवेश झाला नाही असं पृथ्वीराज चव्हाणांनी विधान केलंय। त्यांच्या पिताजींना आम्ही काँग्रेसमध्ये घ्यायचा प्रयत्न केला। मी मुख्यमंत्री असताना गोपीनाथ मुंडे आमचं सगळं ठरलं। सोनिया गांधींची परवानगी घेतली, त्यांनी माझ्याकडे मत मागितलं की मी राजीनामा द्यावा लागेल मला खासदारकीचा, पण मला मंत्री करा, कारण मला पोटनिवडणूक लढावी लागेल। आणि दोघं म्हणजे भाजपची नागपूरचे दोघं आहेत, ते मला काही निवडून देणार नाहीत। तिथं त्यावेळेला जातीवादाचा विषय होताच तिथं। मला मंत्री करा। मी त्यांच्याशी बोलताना सांगितलं, म्हटलं काय हरकत नाही, म्हटलं कॅबिनेट मंत्री तर एकदम शक्य होईल, कारण माहिती नाही, म्हटलं राज्यमंत्री स्वतंत्र बरोबर करता येईल। आमचं सगळं ठरलं, ते गुप्तपणे आले। मी महाराष्ट्र सदनात राहता एका हॉटेलमध्ये राहिलो, कोणाला कळू नये, त्यावेळेला माणिकराव ठाकरे अध्यक्ष होते। आमचं सगळं ठरलं, रात्री गुप्त 2 वाजता बैठका झाल्या अहमद पटेलच्या, आमच्या मॅडमची परवानगी घेतली, मनमोहन सिंग यांना भेटायला गेलो। तर माझी आयुष्यातली राजकीय सर्वात मोठी चूक झाली ती की मी पंतप्रधान न विचारता सोनिया गांधींना विचारून हो म्हटलं, चला तर म्हणले एका भाजपच्या सत्ताधारी विरोधी पक्ष गटनेत्याला मी जर आपल्या पक्षात घेऊन त्याला मंत्री केलं, ती लाच दिल्यासारखे मी बिलकुल करणार नाही। मी काय बोलावं, मी कुठं लपवतो मला कळत नाही। मी आलो आणि शेवटी सांगितलं सॉरी, ते काही शक्य होणार नाही। म्हणजे बाबा पृथ्वीराज चव्हाण साहेबांसारखे एका मोठे नेत्याला हे शोभणार नाही आणि योग्यही नाही। त्यांच्या या सर्व चर्चेतून, माहितीतून पुन्हा एक गोष्ट घडते की माननीय सोनियाजींच्या पेक्षाही डॉक्टर मनमोहन सिंगजी हे श्रेष्ठ होते, हा जो भाव त्यांच्या वक्तव्यावरून येत आहे तोही त्यांचा अंतर्गत राजकारणाचा प्रश्न असू शकतो, पण सोनियाजींनी हिरवी झेंडी दाखवली आणि डॉक्टर मनमोहन सिंगजी यांनी थांबवलं, मला वाटतं की हे कोणालाही पटणार नाही।